गंगा, आता कुठं? आता कुठं विचाराव? आता कुठं चालतो हो गंगा? आता कुठं विचाराव बापा? सारे इकडे तर विचारलं हो, कुठं नाही पता लागला. आता कुठं हो? आता कुठं विचाराव? आता कुठं विचारतं शांताबाई? हा, लहान सहान दुकानं दाकानं गाड्या गुड्या सारेलच तर विचारलं. आता चाल घरी चुपचाप. आता घरी चाल रे, देवापाशी बस. देवाला घाल साकडं, मा नवऱ्याला सुखरूप घरी येऊ दे म्हणून. हं? नाही, तूनच मला उठवली ना, मी तर लढत बसली होती चुपचाप. गंगा, तूनच मला उठून उभी केली ना. आता अजून तूच जाऊन मला बसवतं काय? आता देवाच्या पुढे बसू काय मी? आता साकडं घालल्यानं काय होईल? देव काय करन गंगा? साकडं घालून चुपचाप घरी बसू तर देव आणून देईन काय? देव आपल्या पाठीशी राहते, फक्त करा लागते आपल्यालाच. हातपाय आपल्यालाच मारा लागते, मेहनत आपल्यालाच करा लागते. देव फक्त पाठीशी राहते. आपल्यालाच करा लागन तेव्हा तर होईल. घरी बसून होईल काय? घरी बसून भेटन काय? मग आता कुठं विचारत? आपण सगळं तर इकडे मेहनत केली, सारा इथे इकडे विचारलं. आता कुठं विचारत? आता काय करतो शांताबाई? दुसरा पर्यायच नाही ना आता. आता गेले हे पोरं, गेले आता. आता यायला पता लागन तर ठीक. नाही तर येतील रामदास भाऊ खुदच. गंगा थांब, मले एक संशय मनात येऊन राहिला घडी 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 घडी. हा, रघुना डायना बे फरार आहे. होऊ शकते डायना नसतं नाही यायला धरून ठेवलं. डायनाला हाय सवय. हा, कधी होय तर आपल्या शिदुरे चोरल्या होत्या तिनंच. आणि आता जंगल कॅम्पिंग करायला गेलतो तेव्हा आपलं जेवण चोरेत हेच. तेव्हा पकडला गेली. आता फरार झाली तर खावा पेवासाठी पोटासाठी इकडे तिकडे चोरी करायला तर ढुंढलेच असतील दोघे जण. आले असन मा खोपडीवर आणि दिसला चांगला कापूस, यायनं विरोध केला असन तर यायले बी घेऊन गेले बांधून बुनून. हा, दोरदार चाकू गिकू असन सगळं त्याच्यापाशी, यायले बी घेऊन गेले असतील. असं तर नाही केलं ते ना? हा, डायनानं तर नाही यायले धरून ठेवलं असन. नाही शांताबाई, आता इंदिरा काय म्हणे, माई बहीण पैसे चोरते म्हणे, अनाज चोरते म्हणे, पण माणसं नाही चोरत म्हणे. तिनं रामदास भाऊले काय नेलं असतं? नेलं असन नाही. ते माणसं थोडी किडनॅप करते, किडनॅपर थोडी व्हायचे, चोट्टी व्हायचे. नाही, याईनं विरोध केला असन. आता हे 24 घंटा हे राहेच तिथं, त्याला काही संधी भेटली नाही. ते याईनं धमकी गिमकी दिली असन तर विचार केला असन, चला याले बी घेऊनच जाऊ, आता मारून टाकू तिकडे नेऊन ना. असं तर नाही केलं. होऊ शकते बापा, मला तो अंदाज असाच लागून राहिला गंगा. माय शांताबाई, हो असं होऊ शकते. तिकडे नेऊन न मारून टाकू बा. मग ह्या कायला सांगते? हा, तर मग आता हो शांताबाई, आता हो खरंच असं केलं असं तर हो तू इथे जिंदगी बरबाद झाली. तू तर आतापासून विधवा होशील व शांताबाई. असं नाही झालं पाहिजे बापा. थू 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 थू, असं नाही झालं पाहिजे बापा. रामदास भाऊ सुखरूप राहिले पाहिजे हो बापा शांताबाई. तर ते कुठं नाही लपत, ते जंगलातच लपते. तर चालतं का जाऊन पाहू? हा, तिकडेच शाळेत तिकडेच लपली असन तर पहिलचा अड्डा जिथं होता तिचं तिकडेच कुठं लपली असन तर यायले घेऊन. तर चालतं काय तिकडे जाऊ आपण? हा, दिसले तर चांगले गोटे हाणू तिच्या टाळक्यावर, चांगले डोक्यावर, चांगले तिला बेहोसच पाडून टाकू. चालतं का? बापा जंगलामध्ये शांताबाई काय विचार करतो? चालली बापा मी. तर काय होते व, मी आहे ना. भेट काय ले तू आतापर्यंत तू साथ दिला, आता एवढं तर करून टाक. संगर आहे आता, सोडतं काय मले? तू जंगलात जावाचं नको म्हणू शांताबाई, पहिलेच माई मोठी फाटते हातभर. ठीक आहे ठीक आहे, तू नको येऊ, तू जाय घरी. मी मायासाठी, माया घरच्या जीवासाठी दुसऱ्याचा जीव नाही मी धोक्यात टाकणार. तू जाय घरी, मी चालली एकटी. मी आता सावित्रीनं सत्यवानचे प्राण आणले होते का नाही, तर मी आता सावित्री बनतो. आता मी गोल्याच्या बाबाला ढूंढूनच काढतो. मीच चालली एकटी, जातो मी जंगलात एकटी. अहो शांताबाई, एकटी नको जाऊ. एकटीला पाहून तुलेच मार मोदाळ करतील ना, ते तुलेच मारून टाकतील. हा, मारू दे आता मारण तर. आता मेली तर चालते, पण मी गोल्याच्या बाबाला ढूंढूनच काढतो. जंगलातच जातो. तिनं जंगलातच नेलं असन, डायनानच नेलं गोल्याच्या बाबाला धरून जंगलातच नेलं असन तिनं. मरू दे मरण तर आता. अमाय थांबो शांताबाई, मी येतो. एक से भले दो. मी राहीन तर तुले धरतीन तर मी मारन गोटे हाणन. चल मी बी येतो. पुराशिंग काका, मा बाबाची भेट झाली होती का तुमच्यासोबत अशी काल म्हणा का परवा म्हणा, ह्या 8 दिवसात कधी असं काही बोलले होते का तुमच्याशी? का कापूस विकायचा आहे का, इथं नेतो तिथं नेतो, ह्या व्यापारीनं घेतला त्या व्यापारीनं घेतला, असे काही बोलले होते का तुमच्यासोबत? भेट झाली होती का? नाही, या बाबाची माझी भेट कायली झाली? 1 महिना झाला तर त्या बाबाची ना माझी भेट नाही. गावातून कोणाचीच महासंग भेट नाही. आता गावातल्या गाई बी नाही ना माझ्याजवळ, त्याच्यानं काही भेटा नाही होत. आता पहिले गावातल्या काही होत्या तर दर महिन्याला भेट होय, पण आता नाही. आता गावातल्या गाई गावातलाच माणूस चालते, काही महिना त्या बाबाची भेट नाही. काहून काय झालं? काही नाही पुराशिंग काका, माय बाबा घरी नाही आले, गायब आहे. कालपासूनच गायब आहे. संध्याकाळी चाय घेऊन वावरात गेले तर घरीच नाही आले.
आज दुसरा दिवस निघाला तर घरी नाही आले बाबा, म्हणून शोधून राहिलो इकडे तिकडे. पता नाही चालून राहिला काही, कुठं गेले बाबा, काय गेले. घरी काही सांगितलं बी नाही. तर म्हटलं होऊ शकते तुमच्याशी काही भेट असन, काही बोलले तुमच्यासोबत काही. नाही बुवा बेटा, मा सगळं काही भेट नाही तुझ्या बाबाची. बरं ठीक आहे काका, पाहतो आम्ही गावात, विचारतो कोणाले. हो विचारा, इकडे तिकडे विचारा, येऊन जातील. गायब झाले म्हणजे काय, रागानं गेले का कुठं? काही झगडा भांडण की झालं होतं का घरी? रागानं निघून चालले गेले असतील तर. नाही ना काका, झगडा नाही, भांडण नाही, चांगले चहा घेऊन गेले. कापूसही होता वावरात, कापूसही गायब आहे. कापूस गायब आहे आणि तेही गायब आहे. मग होऊ शकते कापूस घेऊन गेले असतील. वाट पहा येतील. फोन लावा ना, फोन लावा ना. फोन आजकाल फोन आहे तर काही दिक्कतच नाही राहत. फोन लावा, माहीतच पडतं कुठं आहे काय आहे. फोन त्याच्यापाशी राहिला असता काका तर मी कायले ढूंढलो असतो, इकडे तिकडे कायले वन वन फिरलो असतो मी. फोन त्याच्या घरीच आहे ना, घरीच फोन विसरून गेले. असं 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 मग रिपोर्ट लावून द्या, रिपोर्ट लावून द्या मग. लावला काका, रिपोर्ट लावला. आता पोलिस कधी ऍक्शन घेते काय माहित. हा, पोलीस आहे तिथं आपण रिपोर्ट लावून द्यायला लागते. काही कम जास्त झालं तर रिपोर्ट असला तर बरं राहते. ऍक्शन तर आपल्यालाच घ्यावं लागते. हो बट तेही आहे, पोलिसाचं काम थंड्या हाताचं राहते. म्हणते कानून के हात लंबे राहते हे, पण थंडे बी तेवढेच राहते मग. हो काका, ते तर आहे. बरं चला काका, पाहतो आम्ही तिकडे, शोधतो इकडे तिकडे. जातो मी तिकडे, तुमचे ते गाई चालल्या तिकडे. हो 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 हो, शोधा शोधा. रे गोल्या, काय विजय भाऊ? काही भांडण गिंडण झालं होतं का घरी? हे भुराशिंग काका थोडं बरोबरच बोलले. झालं होतं का काही भांडण? हा, काही झाले होते का? दोन दोन गोष्टी तोंडातोंडी गेले असते निघून तर. माझ एकटा तर नाही झालं विजय भाऊ, भांडण नाही, काही नाही, काही नाही. सकाळी जेव्हा आपण कामावर निघालो, मी घरून निघालो तर भांडण नव्हतं ना, काही नव्हतं. मग संध्याकाळचं माहिती, पण आईनं तर मला तसं सांगितलं नाही भांडण केलं का काही म्हणून. हा हो विजय भाऊ, आई म्हणत राहे का ते कापसासाठी थोडंसं होत राहे, का तिथंच कापूस ठेवता काय, असं करता काय, तसं करता काय. बाबाही बोलले, मग आई बोलले त्याच्यासाठी थोडं थोडं होय. मी बोललो 2-4 वेळा बाबाले, तिथंच ठेवता काय, असं तसं. अरे पॉईंट भेटला मग आपल्याला. नक्कीच मग शांत काकू संग तुझ्या आई सांग तुझ्या बाबाचं भांडण झालं असेल त्या दिवशी. भांडण झालं असेल त्या दिवशी आणि बस चालले गेले असतील. मग विचार केला असेल रामदास काकानं, तर मी आता कापूसही ठेवत नाही, इथंही ठेवत नाही, घरीही नेत नाही. हा, होऊ शकते. मग आपण सगळे ते इकडे विचारलं विजय भाऊ, पुऱ्या व्यापारी येईल कापूस घेणाऱ्या, दुकानं दाकानं सारं तर विचारलं, कुठं नेन मग बाबा कापूस विकाले. आम्ही तिकडे नेला असेल काय? नाही होऊ शकते, नागपूरला नेला असेल आणि पैसे खिशात ठेवले असेल. आता जातच नाही 2-4 दिवस, 8 दिवस. हा, पाहू दे, शकू दे त्याईले, पाहू दे. असं काही रामदास काकाच्या मनात आलं असेल तर होऊ शकते, तिकडेच गरम बसले असेल, पैसे आहे खिशात, मग खावा पिवायची काही चिंताच नाही. तसं होऊ शकतं विजय भाऊ. चला घरी, मी आईले विचारतो. आता घरीच जाऊ डायरेक्ट, मग विचारू लागन. मग इकडे तिकडे ढूंढ अजून आईले विचारतो मी आता. भांडण झालं होतं काय, भांडण केलं होतं काय, काही बोलून गेले बाबा, असं विचारतो आईले. चला घरीच जाऊ आता डायरेक्ट. हो चल, घरीच जाऊ. दिवसभराचं हिंडूनच राहिलो, थकलोही. आता भूकही लागली. चल घरीच जाऊ आता. शांताबाई, लय दूरपर्यंत येऊन गेलो ना आपण. आता संध्याकाळ बी होऊन राहिली. आता अजून कुठं कुठं चालतं व? रातभर आपण काय जंगलातच फिराव काय व? काय जानवर गी मागं लागून जाईन तर फालतू आपला जीव चालला जाईल ना. काही नाही होत गंगा, चाल तू ये मा माग. मला आज येईले शोधल्याशिवाय मी काही जंगलातून जात नाही. आज ये तू मा माग माग, काही नाही होत. फक्त दम ठेव, धीर ठेव. काहीच होत नाही, कोणतंच जानवर येत नाही आणि काही नाही. काही बी साळसूळ वाटलं असं गोटा उचलाचा आणि हाणाचा. दर दर दोघी नाही, हसना सन्ना झन्ना झन्ना गोटे आणले ना, कोणतंच जानवर आपल्यावर हमला नाही करणार. ये तू चाल. कुठं पण कोणीकडे चालतं, पण आपला तर किती मोठा जंगल आहे. हा, आता आपल्याला काय नेमकं माहित कुठं आहे ना काय आहे, कुठं हिंट किती ढूंढून काढतं. अव गंगा, ते जास्त दूर जातच नाही, इतक्यातच राहते ते. जास्त दूर जातच नाही. आपली जेव्हा जिथं कॅम्पिंग होती ना, त्याचा पहिला अड्डा जिथं होता तिकडेच असतील ते. मला तर वाटते आपली कॅम्पिंग होती ना, तिकडे पाणी गिनी आहे, सुविधा आहे पाण्याची गी, तिकडेच असतील असं मला वाटते. तर पहिले आपली जिकडे कॅम्पिंग होती ना तिकडे जंपो, आणि मग तिकडून त्याचा जो अड्डा होता का नाही, डायनाचा पहिला अड्डा, तिथं जंपो. हो शांताबाई, आम्ही गेलो बापा तिथं. सारं काचं किळून भरून ठेवलं बापा तिनं. जोडे बुट भात्यान बुट काय काय भरून ठेवलं बापा तिथं तिनं. पण माझं शिंग नाही दिसलं हो शांताबाई तिथं. माझ्या हरणाचं शिंग मला सापडलं होतं, ते शिंग नाही दिसलं. सारं होतं पण शिंग नाही होतं. इकलं असन ना तिनं, शिंग इकून टाकलं असन. किमती मौल्यवान चीज ते पहिले इकत असतात. जे भंगार राहिलं ते राहिलं मग. हो, मला माहितच नाही म्हणे शांताबाई, माझ्या तोंडाला जितली माहितच नाही म्हणे. पण पोलीस स्टेशन मध्ये मी काय बोलू आता जास्त. ते इंदिराई म्हणे राहू दे ना हो, काय मागं भिडली म्हणे शिंग. तर म्हणून बापा मी चुपचाप राहिली. तोंडालाच नाही जितली, ते मान्यच नाही केलं तिनं. मी इकलंही नाही, मला माहितच नाही म्हणे.
मग पोलीस स्टेशन होत होती. पोलीस स्टेशन मध्ये मी जास्त गिस्त बोलली असते तर पोलीस आले माहित झालं असतं तर नाही मलाच पकडलं असतं का हरणाचं शेंग तोडलं म्हणून म्हणून मी थोडंसं बोलली आणि चुपचाप राहिली. आता भेटली घेतली ना शांताबाई, मी तिला पहिले शिंगच विचारतो आणि शिंगाचे पैसेच मागतो तिले. का तू होतं काय ते शिंग तिले पैसे मागतं? हा आणि नसन ते खाऊन घेतलं ते इकून खाल्लं असं तर काय पैसे मागतात? आणि राहते का ते चोट्टीपाशी पैसे असन का? शिंग तू बी नव्हतं तिचं बी नव्हतं. हा तिच्या नशिबात होतं तिनं खाल्लं जाऊ दे ना. आता ती शिंगाची गोष्ट बंद कर ना. ज्या कामासाठी आलो ते काम सुरू कर ना तू. पाय ना इकडे तिकडे पाया पावलाचे ठपके इतके काय दिसते काय तर. हो शांताबाई पाय बरं खाली पाच चाल वरते पाच चाल. कुठं आहे ना काय आहे बापा, कसे आहे ना कसे नाही, का मारून टाकलं का काय केलं ना काय नाही बापा, काय समजून नाही राहिलं. मारलं तर नसन तिनं, असं जितेच असं रामदास भाऊ. हो तसंच झालं पाहिजे हो गंगा, असले पाहिजे बापा. चल पाहू अजून तिकडे समोर. थकली रे बाबा रघु, थकली रे बा थकली. आता कुठं जावा, आता कुठं चालतं? आता कुठं चालतं डायना, आपण जिकडे पाणी आहे तिकडे चाल बुवा. कारण आपल्याला पाण्याची बी सुविधा पाहिजे. अंग पाय धुवाले, खावा पिवाले, स्वयंपाक कराले पाणी असलं का मग आपलं जमलं बसतो. पहिल्याच अड्ड्यावर चाललं नाही तर जिथं आपला पहिला अड्डा होता जनावरांचाही भेव नाही तिथं. चांगलं आहे, मस्त सुरक्षित आहे ते. नाही रघु काही अक्कल नाही तुले. तिथं पोलीस आहे ना, पाहिलेलं आहे ते. गावातल्या लोकांनी पाहिलेलं आहे ते. त्या अड्ड्यावर कसं जाऊ आपण? नाही तिथं नाही जाऊ, दुसरा अड्डा करायला लागेल आपल्याला आता. पण आता डायना 15 दिवस झाले ना, 15 दिवस झाले तर पोलीस आले, पता नाही लागला तर आता काय पता लागन? गेले तर असतील त्या अड्ड्यावर. हा एक फेरी तर मारलीच असतं पोलीस आहे ना त्या अड्ड्यावर. नाही तिथं जाणं खतऱ्याच्या खाली नाही, आपल्याला तिथं नाही जाणं परवडत. दुसऱ्या इकडे चालत आहे. चल मग लवकर, अंधार होऊन राहिला, जनावरांची भीती आहे. चल लवकर, ये पाण्याच्या इकडे चाल एखाद्या. नाही रघु, रात्रीचं पाण्याच्या इकडे नाही जावा. रात्री जनावर पाण्याच्या इकडे येऊ शकते. आता चल एखाद्या, चल समोर चाल, कुठेही चांगलं जुडपण दिसन तिथं बसून राहू रातभर. मग उद्या सकाळी सुटून पाहू. चल मग तिकडे पटपट चल. आई गौरी, आई कुठे आहे? आईला आवाज दे. आई आल्याच तर नाही ना. आई गेल्या ढोंढाले गेल्या जातो म्हणे आई ना गंगा काकू. तर घरीच काय आल्या तवाच्या, आल्याच तर नाही ना. आल्या नाही घरी? एवढा उशीर झाला तरी घरी नाही आले. कुठं ढूंढून राहिले कुठे? मला काय माहित बाबा, फोन लावून पहा आईले कुठं आहे काय आहे माहितच पडते. हो बरं. अरे गौरी, एक गोष्ट सांग बरं, तू घरीच आहे ना आता? तू घरीच होती ना काल 6 वाजता? तू घरीच होती ना? बाबा जेव्हा चहा पिऊन गेले घरी तेव्हा तू घरीच होती ना? मी घरीच होती ना. कुठं जाईन हो मी? घरीच होती मी. का तर बाबा जेव्हा संध्याकाळी घरून वावरात गेले तेव्हा आईचं बाबाचं काही झालं होतं का? झमकलं होतं काय कासासाठी म्हणा का कोणत्याही गोष्टीसाठी? अशी तोंडातोंडी थोडंसं भांडण गिंडण झालं होतं का आईचं आणि बाबाचं? 6 वाजता म्हणा का दिवसभरात म्हणा कधी बी मी कामावर गेल्यावर असं काही भांडण झालं होतं का आईचं आणि बाबाचं? नाही, बिलकुल भांडण नाही. काय काल तर काही बोललेच नाही दोघं बी. काही भांडण नाही बोलून नाही. आईनं चुपचाप चहा बनवला, दोघंही चहा पेले आणि बाबा म्हणे मी जातो म्हणे वावरातून येतो म्हणे. तर आईनं चुपचाप होकार दिला जा म्हणे. ते चुपचाप बसतो गेले बाबा. काय भांडण नाही बोलून नाही. बरं ठीक आहे. काऊन असं काऊन विचारलं तुम्ही? तर तसं थोडं बुत्त होतच राहते त्याचं, पण काल नाही झालं काहीच. नाही असं वाटलं का बा भांडण झालं आईचं बाबाचं तर बाबा रागाने निघून तर नाही चालले गेले असं वाटलं मला, म्हणून विचारलं तुले. नाही रागाने नाही गेले बाबा. बाबा खुशीनच गेले घरून, आनंदानेच गेले, रागाने नाही गेले. बरं ठीक आहे, मी फोन करतो आईले, विचारतो कुठं आहे तर. हो विचारा. आनंद तुम्ही गेलते ना विचारपूस करायला, काय भेटला बाबाचा पत्ता? माय माझे बैता तोंडे पत्ता भेटला असता तर मी तुले कायले विचारलो असतो बाबा रागानं गेले का काय गेले म्हणून? कायले विचारपूस केलीस तिथपाशी? मी चुपचाप घरी आलो असतो खुशीनं आनंदानं आणि बाबाला आणलं असतं. सीधे बोलतच नाही, उलट्या थुत्राचे. जा आईले फोन करा जा. कधीच सीधे नाही बोलत. शांताबाई हो शांताबाई, ये पाय शांताबाई, ये पाय. काय होय हो गंगा, काय होय हो? ये पाय काय दिसलं वा? हे दिसले का? बोलाचे बाबा दिसले का? डायना दिसली? काय झालं? काय दिसलं? अहो खाली पाय ना शांताबाई. हे पाय ना, हे पाय ना, पायाचे ठसे पाय ना. आमाय हो गड्या गंगा, हे तर माणसाच्या पायाचे ठसे होय हो. हे तर पाय ना, तूच पाय ना. 4 दिसून राहिले, 4 पाय. एक जोडी दिसून राहिली 4 पाय. एक जोडी मोठे मोठे पाय दिसून राहिले आणि समोर पाय लहान लहान पाय दिसून राहिले. म्हणजे बायको ना माणूस असे दिसून राहिले हे ठसे. हो गड्या, हो. हे तर बुटाचेच दिसून राहिले आणि हे माणसाचे दिसून राहिले बा. बुटाचे पण माणसाचे बुट मोठे मोठे राहते ना शांताबाई. हे बायकाचे दिसून राहिले ना. मला तर वाटते रघु ना डाय ना हो इथून गेले. हो गंगा,
डायना रघु गेले कुणीकडे मग हे ठसे हे तर इकडे चालले व पावलं इकडे गेले असतील का व मग हो शांताबाई इकडेच गेले असतील आणि रामदास भाऊ पण मग रामदास भाऊ संग राहिले असते तर 6 पाय दिसले असते रामदास भाऊ याच्या संग नाही आहे याचा अर्थ हो गड्या हे तर दोघांचेच पाय दिसून राहिले आता काय माहित डायना रघु आहे का अजून कोणी होय नाही तर शांताबाई मारून तर नाही टाकलं असं व खरंच रामदास भाऊले आणि फेकून दिलं असं तिकडे आणि हे इकडे पयाले असं 3 दोघं शुभ शुभ बोल बापा तसं नसन झालं दुसरे कोणी असन व नाही तर यायले कुणीकडे काय माहित बापा नसन ते नसन चाल बरं या पायाच्या निशाणानं जाऊनच पाहू मग दुसरे चोर निघाले तर व शांताबाई हा अजून आपली काय व आपण बाया आया होय व माणूस नाही संग व शांताबाई आपली फालतू अब्रू गिब्रू लुटून घेईन तर अजून जिंदगी खराब होऊन जाईल ना शांताबाई असे कसे लुटतील चाल गोटे आहे ना दोन्ही हातानं गोटे हाणाचे पुरा जो दम लावायचा दुरून पाहू जवळ कायले जाऊ चाल ना कोणाचे पाय होय काय होय तर घेऊ लागून राहिलो व शांताबाई एक तर आपण हाय बाया माणूस नाही संग काय बापा काही नाही होत व वुमेन पॉवर दाखव ना चाल काही नाही होत हॅलो हा गोल्या बोल भेटले का बाबाचा पत्ता भेटला का तुला नाही आई विचारलो इकडे तिकडे बुराशिंग काकाजीलाही विचारलो काही पता नाही लागला तू कुठं आहे पण अजून घरी नाही आली मी त्या बाबाला शोधून राहिली मी येतो घरी त्या बाबाला घेऊनच येतो मी घरी बाबाला घेऊनच येतो म्हणजे भेटले का बाबा लागला का शोध बाबाचा कुठं आहे सांग कुठं आहे तू मी जंगलात आली मी ढूंढाले त्या बाबाले आई जंगलात काय गेली तू एकटी आहे का गंगा काकू आहे का त्या संग हो आहे गंगा काकू मा संग आहे आम्ही दोघे जणी हाव पण आई तू जंगलात काय गेली जंगलात गेले का बाबा अरे तुला माहित ते डायना फरार आहे म्हणते ना तुला माहित आहे कोण सांगितलं मला तर नाही माहित साऱ्या गावाला माहित झाला आता तू बाहेर गेला होता म्हणून तुला माहित नाही तू पाहायला गेला होता तर मग म्हणून मला असं वाटलं का डायनानं धरून आणलं हा कापूस तोरला असन तिनं त्या बाबाला धरून आणलं सन म्हणून मी आली जंगलात आता तिले शोधाले आणि त्या बाबाला शोधतो बरं आई आता कुठं आहे तू जंगलात कुठं आहे तू सांग मला लोकेशन पाठव तू आवलं मी येतो मी आणि विजय भाऊ आम्ही दोघं येतो एकटी नको हिंदू जिथं आहे तिथंच उभी राहीन तिथूनच लोकेशन पाठव मला तू नको येऊ आता लय दूरपर्यंत पोहोचून गेलो आम्ही आता तुला येवायला टाइम लागन रात होऊन राहिली तू नको येऊ आता तू राय घरीच आई असं नको करू आई तू या तुम्हाला काही झालं दोघीले म्हणजे हा आणि गंगा काकूले काही झालं म्हणजे तो रमेश मला जिता नाही सोडन ना आई तू लोकेशन पाठव आम्ही दोघं येतो बरं बोल्या ठीक आहे मी पाठवतो लोकेशन मी पाठवतो लोकेशन येऊन जा मग लवकर धावपळत या पण हो आई आम्ही धावपळत येतो तू लोकेशन पाठव हो ठेव फोन पाठवतो आणि आम्हाला थोडासा पता लागला पावलं दिसून राहिली इथं 2 जणांचे पावलं दिसून राहिले त्या पावलानं आम्ही जाऊन राहिलो आता मांग कदाचित होऊ शकते डायनानं तो रघु असू शकते तर आम्ही पावलानं चालतो आणि तुले पटकन लोकेशन पाठवतो तू पटकन ये आणि दोरं गिरं काही चाकू बिकू घेऊन येतो आई तू मागं जाऊ नको तुम्ही दोघीच आहे ते दोघं आहे तो माणूस आहे तो तुम्हाला धरून ठेवन तू तिथंच उभी राह जिथं आहे तिथंच उभी राह तिथूनच लोकेशन पाठव मग आपण 4 जण जाऊ पावलानं बरं ठीक आहे मी इथंच उभी राहतो इथून तुला पाठवतो ये मग लवकर 2 जण हो आई हो शांताबाई काय होय काय पाठव करून राहिले गोल्याचा फोन होय का हो गोल्याचा फोन होय तर लोकेशन पाठव म्हणते विजयनं मी येतो म्हणते हो दे पाठवून शांताबाई इथंच उभं राहू आपण आणि ते येतील कधी दोघं तर आपल्याला तरी जरासं सुरक्षित राहू आपण दे पाठवून या म्हणा पटकन हो आता आपण इथंच राहू येते ते पटकन विजय भाऊ चला मग संग कुठं का बोला कुठं जायचं थैला गेलं काय थैला आणि लागला का पत्ता रामदास काकाचा मी आईले फोन केला होता आई घरी नाही आली फोन केला होता मी तर आई म्हणते जंगलात गेली म्हणते तर जंगलातून आईनं लोकेशन पाठवलं त्या लोकेशनवर चला आपण जाऊ जंगलात गेल्या काय गेल्या शांता काकू जंगलात बाबाचा शोध लावाले डायनानं कदाचित नेलं असं धरलं असं बाबाले म्हणून बा तर जंगलात गेले ते पाहिले तर पावलं दिसले म्हणते आईनं गंगा काकू आहे पावलं दिसून राहिले म्हणते त्या पावलानं आम्ही चाललो म्हणते तर मी म्हटलं ते तुम्ही तिथंच थांबा म्हटलं जिथं आहे तिथं तुम्ही काही जाऊ नका म्हटलं विजय भाऊन मी येतो म्हटलं बरं केला गोल्या बरं केला त्याला तिथंच थांबवलं नाही तर होत्याच नव्हतं झालं असतं हे गेले असत्या आणि त्याच्या मागून त्याने यायलेच मारमोदाळ करून अजून यायले बंदी बनवून ठेवलं असतं मग त्याच्याबरोबर यायले ढुंडा लागलं असतं अजून टेन्शन वाटलं असतं बरं लोकेशन कुठचं आहे दाखव चला विजय भाऊ चला तुम्ही पटकन बरोबर जाऊ लोकेशन ना तिकडे दाखवतो तुम्हाला चला बरं चाल लवकर चालेल काय थैलीत काय आणलं म्हटलं काय होय थैलीत हे दोरं होय 2-3 चाकू घेतले त्याला भेवाड आले आणि दोरं त्याला बांधाले गावात आणूनच तिथं घसाटत दोघाले बी असं कसं राहते तर आणि पोलिसाच्या हवाले करू बरं ठीक आहे चांगलं केलं चल लाटाई घेऊन घ्या लागून तुमच्या ते लाट्याचं तिकडेच भेटते विजय भाऊ जंगलातच भेटते जंगलातूनच उचलून घेऊ चला पटकन चला हो चाल अंधारी होऊन राहिला